एंगेजमेंट संपली. सगळे हसत होते. फोटो, शुभेच्छा, गडबड. पण त्या सगळ्या गोंधळात ऋतुजा थोडी बाजूला उभी होती, शांत. ऋतुजा मागून आवाज आला. ती वळली. विक्रम उभा होता, हलकसं हसत. थकल्यासारखं वाटते का, तो काळजीने विचारतो. ती थोडंसं हसते. नाही, ठीक आहे. विक्रम तिच्याकडे काही क्षण बघत राहतो. आज खूप स्पेशल डे आहे, तो हळू आवाजात म्हणतो. आपल्यासाठी. ऋतुजाचं हसू थोडं फिकट झालं. हो, फक्त ती एवढंच म्हणते. क्षणभर शांतता. विक्रम थोडा जवळ येतो. ऋतुजा, मला माहिती आहे आपण लगेच परफेक्ट कपल होणार नाही. ती आश्चर्याने त्याच्याकडे बघते. पण तो हलकसं हसतो. मी प्रयत्न करेन तुला समजून घेण्याचा, तुला खुश ठेवण्याचा. ऋतुजाच्या डोळ्यात पुन्हा काहीतरी हलतं. आणि एक प्रॉमिस, मी तुला कधीच फोर्स करणार नाही, तुला टाईम देईल. हे ऐकून तिच्या मनाला थोडासा शांतपणा येतो, कारण पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या मनाचा विचार करत होतं. ती हलकसं म्हणते, थँक्स विक्रम. विक्रम हसतो. थँक्स नको, आता आपण. तो थोडा थांबतो. पार्टनर आहोत. त्या शब्दावर तुझ्या चेहऱ्यावर हलकसं खरं हसू येतं. दुर्बा असलेला अभि हे सगळं पाहत असतो. त्याच्या डोळ्यात शांत वेदना. आणि त्या क्षणी एक नवा अध्याय सुरू होतो, विक्रम आणि ऋतुजाची प्रेम कहाणीचा. पण ही लव्ह स्टोरी सरळ नाही. एकीकडे विक्रमचं खऱ्या मनाचं प्रेम आणि दुसरीकडे ऋतुजाच्या मनात अजूनही जिवंत असलेला अभि. सगळं फंक्शन संपले. घर पुन्हा शांत झालं. 2 दिवस ऋतुजा पूर्णपणे स्वतःमध्येच होती. आणि तिसऱ्या दिवशी ती पुन्हा ऑफिसला निघाली. आज एंगेजमेंट नंतरचा पहिला दिवस. ऑफिसमध्ये पाऊल टाकताना तिचं हृदय जोरात धडधडत होतं. आज तिला फेस करावं लागलं. ती स्वतःला समजावत आत गेली. ऑफिसमध्ये सगळं नेहमीसारखं, पण तिच्यासाठी सगळं बदललेलं होतं. तिने तिच्या डेस्कवर बसून काम सुरू केलं, पण तिची नजर नकळत केबिनकडे गेली. अभि आत होता. तोही कधी कधी बाहेर बघत होता, जणू कुणाला शोधत. दोघांची नजर एका क्षणासाठी भिडली, पण ऋतुजाने लगेच नजर वळवली. आज तिने ठरवलं होतं, मला त्याच्यापासून दूर राहायचं आहे. काही वेळाने ऑफिस बॉय आला. मॅडम सर आत बोलवत आहेत. ऋतुजाने मन पुन्हा धडधडलं, पण यावेळी ती उठली नाही. सांग, मी बिझी आहे, ती शांतपणे म्हणाली. ऑफिस बॉय गेला. अभि केबिनमध्येच बसलेला. थोडा सरप्राईज झाला, कारण पहिल्यांदाच ऋतुजाने त्याला इग्नोर केलं होतं. ऋतुजाच्या डोळ्यात हलकसं पाणी आलं आणि ती मनात म्हणाली, हेच योग्य आहे. घरच्यांच्या सुखासाठी मला हा निर्णय घ्यावाच लागेल. मला अभिपासून दूर राहावं लागेल. ती स्वतःला मजबूत दाखवत होती, पण आतून ती तुटत होती. दूर केबिनमध्ये बसलेला अभि तिच्याकडे पाहत होता आणि त्याला समजत होतं ती मुद्दाम दूर जात आहे. संध्याकाळ झाली होती. ऑफिस हळूहळू रिकामं होत होतं. एका मागून सगळे निघून गेले. आता ऑफिसमध्ये फक्त 2च जण उरले होते, अभि आणि ऋतुजा. ऋतुजा अजूनही तिच्या डेस्कवर बसून काम करत होती, डोकं खाली, पूर्णपणे कामात बिझी असल्यासारखी. पण तिच्या मनात वादळ सुरू होतं. केबिनमधून अभि बाहेर आला. हळूहळू तिच्याकडे चालत आला. तो काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. ऋतुजा, त्याचा आवाज शांत पण आतून भरलेला. ती वर बघते. हो सर. क्षणभर शांतता. अभि तिच्या डोळ्यात पाहत सरळ विचारतो, तुम्ही खरंच खुश आहात का? तो थोडा पुढे येतो. ती फक्त दाखवत आहात? तो प्रश्न थेट तिच्या मनात घुसला. ऋतुजाचं हृदय जोरात धडधडलं. क्षणभर तिला सगळं सांगावंसं वाटलं. नाही, मी खुश नाहीये. मला तुमच्यावर प्रेम आहे, पण बाबांचा चेहरा, आईची अपेक्षा, विक्रमचं प्रेम, सगळं तिच्या समोर आलं. तिने स्वतःला सावरलं आणि पूर्णपणे खोटं हसत म्हणाली, हो सर, मी खूप खुश आहे. अभि शांत, त्याच्या डोळ्यात निराशा. ऋतुजा पुढे म्हणाली, आणि विक्रम, तो माझं लहानपणीपासूनचं प्रेम आहे. हे बोलताना तिचं मन आतून तुटत होतं, कारण तिला माहिती होतं हे सगळं खोटं आहे. अभि काही क्षण काहीच बोलला नाही. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला, ओके. तो हलक्या आवाजात म्हणाला आणि वळून गेला. ऋतुजाच्या डोळ्यांतून अश्रू खाली पडले. माफ करा, ती मनात म्हणाली, पण आता उशीर झाला आहे. दोघेही एकाच ऑफिसमध्ये एकमेकांपासून दूर होते. दिवस पुढे सरकत होते. एंगेजमेंट नंतरचं आयुष्य हळूहळू बदलत होतं. आता लग्नाची तारीख जवळ येत होती. घरात पुन्हा तयारी, खरेदी, गडबड, आनंद. आणि त्या सगळ्यात विक्रम, तो रोज ऋतुजाला फोन करायचा, काय करतेस, जेवलीस का, आज खूप थकली असशील ना. त्याचा आवाज नेहमीसारखाच प्रेमळ, काळजीने भरलेला. कधी तो तिला चिडवायचा, कधी जुन्या आठवणी काढायचा. आठवते तू लहानपणी मला किती त्रास द्यायचीस. तो हसत म्हणायचा.
ऋतुजाच्या ओठांवर नकळत हसू यायचं हळूहळू. ती त्या गप्पांमध्ये रमायला लागली होती. अभिचा विचार थोडा थोडा कमी होत होता. किंवा ती स्वतःला तर कन्व्हिन्स करत होती, कदाचित हाच माझा खरा रस्ता आहे. ती मनात म्हणायची. विक्रम तिच्यासाठी प्रयत्न करत होता प्रत्येक छोट्या गोष्टीत. आणि ऋतुजा तीही आता हळूहळू त्या नात्याला स्वीकारत होती. पूर्ण मनाने नाही पण प्रयत्नाने. कारण तिने ठरवलं होतं, घरच्यांच्या आनंदासाठी, विशेषतः बाबांसाठी आणि आईसाठी मला हे नातं निभवायचंच आहे. एक दिवस फोनवर विक्रम हळू आवाजात म्हणाला, ऋतुजा तू खुश आहेस ना माझ्यासोबत? क्षणभर शांतता. ऋतुजा हलकसं हसली. हो. यावेळी ती पूर्ण खोटं नव्हतं, कारण ती आता स्वतःला तयार करत होती एक नवीन आयुष्य स्वीकारायला. तो दिवस अखेर आला. ऋतुजा आणि विक्रमच्या लग्नाचा दिवस. सकाळपासून घरात गडबड सुरू. शहनाईचा हलका आवाज, फुलांचा सुगंध, सगळीकडे आनंदाचं वातावरण. मंडप खूप सुंदर सजवलेला. पांढऱ्या आणि गुलाबी फुलं, लाईट्सची सजावट, मधोमध पवित्र अग्नीची तयारी. विक्रम शेरवानीमध्ये तयार, उंच, स्मार्ट, कॉन्फिडंट. पण आज त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी होतं, आनंद आणि समाधान. मित्रांसोबत हलकं हसत होता, पण त्याची नजर सतत एकाच दिशेने, ते म्हणजे ऋतुजा. ऋतुजा तिच्या रूममध्ये तयार होत होती. लाल रंगाची साडी, सुंदर दागिने, हलकासा मेकअप. आज ती खूप सुंदर दिसत होती, जणू एखादी परीच. आईने तिच्याकडे पाहिलं, डोळ्यात पाणी आलं. आज मुलगी नवरी झाली. ऋतुजाने आईला मिठी मारली. क्षणभर तिच्या डोळ्यातही अश्रू आले. आई मी ठीक आहे, ती स्वतःला सांगत होती. थोड्याच वेळात तिला मंडपात आणलं. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर. विक्रम तिला पाहून काही क्षण स्तब्ध होता. त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित, जणू त्यांचं स्वप्न पूर्ण होत होतं. दोघेही एकमेकांसमोर उभे. मंगलाष्टका सुरू झाली. स्वस्ती श्री गणनायक. आणि त्या आवाजात दोघांचं आयुष्य बदलायला लागलं. ऋतुजाने एकदा सगळीकडे पाहिलं. बाबा खुश होते, डोळ्यात अभिमान. आई हसत होती पण भावूक. विक्रमचे आई वडील आनंदात. सगळं परफेक्ट होतं, पण तिच्या मनात एक हलकासा कोपरा अजूनही शांत नव्हता. क्षणभर तिला कोणीतरी आठवलं, अभि. पण तिने लगेच डोळे बंद केले. आता मागे वळून बघायचं नाही, तिने स्वतःला सांगितलं. आणि अंतरपाठ हटला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. विक्रमच्या डोळ्यात प्रेम, ऋतुजाच्या डोळ्यात शांत स्वीकार. दोघांनी एकमेकांना माळा घातल्या. टाळ्यांचा आवाज. आणि मग सगळ्यात मोठा क्षण, 7 फेरे. प्रत्येक फेऱ्यासोबत एक वचन, एक नातं, एक नवीन सुरुवात. विक्रमने तिच्या कपाळात सिंदूर भरलं, मंगलसूत्र घातलं. आणि त्या क्षणी ऋतुजा विक्रमची झाली. सगळीकडे आनंद, हशा, शुभेच्छा. ऋतुजा हसत होती. यावेळी तिचं हसू थोडंसं खरं होतं, कारण तिने एक निर्णय घेतला होता आयुष्य पुढे नेण्याचा. पुढच्या एपिसोडमध्ये लग्नानंतरचं आयुष्य कसं असेल, ऋतुजा खरंच हॅपी राहील का, आणि अभि पुन्हा तिच्या आयुष्यात येणार आहे का नाही ते कमेंट करा. तुम्हाला काय वाटतं, ऋतुजाने काय करायला पाहिजे होतं? व्हिडिओ आवडला तर लाईक करा.